नमस्कार, मी वर्षा. यशाचा कानमंत्र या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पर्यटन कंपनी स्मिता हॉलिडेज सहभागी झाली आहे, जी संपूर्ण पर्यटन क्षेत्राला एक नवीन दिशा आणि ऊर्जा देखील देते. विविध प्रकारच्या पर्यटनावर आणि पर्यटकांच्या अविस्मरणीय अनुभवांवर लक्ष केंद्रित करून स्मिता हॉलिडेजनं पर्यटन उद्योगात आपली एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे. त्यांना नुकतेच फास्टेस्ट ग्रोईंग टुरिझम कंपनी असा पुरस्कार देखील देण्यात आलाय. देश विदेशातील विविध पर्यटन स्थळांद्वारेच ते आपल्या पर्यटकांना एक अद्वितीय पर्यटनाचा आनंद देखील देत आहेत. हे सगळं करत असताना त्यांची संपूर्ण टीम आपल्या प्रदीर्घ अनुभवानं आणि आपुलकीनं आपल्या पर्यटकांचं स्वप्न सुंदररित्या साकार करते. सुरुवात करूयात आपण आपल्या कार्यक्रमाला. सुरुवातीला सरांची थोडक्यात ओळख करून देते. स्मिता हॉलिडेजच्या व्यवस्थापकीय संस्थापक आहेत जयंत गोरे सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. आणि चॅनल पार्टनर किरण देशपांडे हे सर देखील आहेत. आपण त्यांच्याकडून सगळी माहिती जाणून घेणार आहोत. अनोख्या पर्यटनाची ओळख आपण त्या दोघांकडून देखील करून घेणार आहोत. खरं तर आज राष्ट्रीय पर्यटन दिन आहे. तुम्हा सर्वांना पर्यटन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्मिता हॉलिडेजला देखील एनडीटीव्ही मराठीकडून पर्यटन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर. नमस्कार. सुरुवात करूयात आपण आपल्या कार्यक्रमाला. नुकतीच आपण लक्षपूर्ती साजरी केली आहे सर. तुमच्या ऑर्गनायझेशनच्या अचीवमेंट्स आम्ही बघितल्या, जसे की जुई गडकरी ब्रँड अँबॅसेडर, क्रूजवरील पहिला मराठी लग्न सोहळ्याचं आयोजन, ट्रॅव्हल सॉन्ग, छत्रपती संभाजीनगर आणि अर्थातच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी देखील तुम्ही ऍडव्हेंचर स्पोर्ट फेस्टिवल देखील आयोजित केलं होतं. नेमकं या सगळ्याचं नियोजन कसं करता, या संदर्भात माहिती द्याल आपल्या प्रेक्षकांना. खूप आवडेल मला ही माहिती देण्यासाठी. पहिला पुन्हा एकदा मी पण एक संधी घेतो की सर्व एनडीटीव्हीच्या प्रेक्षकांना आजच्या टुरिझम डेच्या शुभेच्छा. आणि प्रश्नातच सगळ्या गोष्टी आम्हाला आल्या की आम्ही एक लक्ष्यपूर्ती अचीव केलेली आहे. लक्ष्यपूर्तीचा अर्थ की साधारण 1 लाख लोकांच्या वर जेवढी लोक आहेत किंवा आमची जी टुरिस्ट आहेत किंवा आमचे जे ग्राहक आहेत, या संपूर्ण स्मिता ग्रुपच्या वतीने आम्ही वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या द्वारे तिथपर्यंत पोहोचलो. आणि ही एक लक्ष्यपूर्ती महाराष्ट्रातल्या सर्व शाखेमध्ये मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. आणि त्यापासून सर्व लोकांनी आम्हाला अत्यंत चांगला रिस्पॉन्स अक्रॉस द महाराष्ट्र दिलेला आहे. सो महाराष्ट्रातली फास्टेस्ट ग्रोईंग टुरिझम कंपनी मला असं वाटतं, त्यामुळेच त्यांनी ती दखल घेतलेली असावी. तुमच्या ज्या प्रश्नामध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत की एक जुई गडकरीचं ब्रँड अँबॅसेडर कसं काय, त्याविषयी मी निश्चित तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की याची एक आघाडीची नायिका आहे. ती टीव्ही चॅनलवरच्या अनेक चांगल्या गाजलेल्या सिरियलमधली ती अभिनेत्री आहे. आणि तिला साधारण 1 ते 1.5 वर्षापूर्वीच आम्ही तिचं टॅलेंट बघून आमच्याशी ती असोसिएट झाली. आणि तो एक फेस आज स्मिता हॉलिडेजचा महाराष्ट्रावर सगळ्या घरोघरात पोहोचलेला आहे, कारण ती घरोघरातली एक आवडती नायिका आहे. आणि ते कुठेतरी कॉम्बिनेशन स्मिता हॉलिडेजशी खूप जोडले गेलेलं आहे की आज घरोघरी स्मिता हॉलिडेज पण तेवढ्याच लोकांच्या जवळ गेलेली आहे. स्मिता हॉलिडेजच्या वतीनं ब्रँड अँबॅसेडर झाल्यानंतर मग अनेक प्रकारच्या त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी, उदाहरणार्थ पर्यटनाची स्वप्नपूर्ती असेल, त्यामधल्या डोमेस्टिक हे टुरिझम लोकांचं आवडतं आहे. भारत देखो किंवा आपला देश देखो हे आवडतं लोकांना. इंटरनॅशनल पण हॉलिडेज आमच्याकडे आहेत. पण आमची खासियत जी आहे ती ह्या ब्रँड अँबॅसेडरच्या रूपानं पूर्ण झाली कस्टमाइज टूरविषयी, की ज्यांना एक प्रत्येक एक स्वप्न असतं, जे प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते की मला इथे जायचं, असं जायचं, इथे जाऊन मला या गोष्टी हव्या. ह्या सर्व गोष्टी खात्रीने सांगतो आणि अनुभवाने आमच्या फीडबॅकने ते दिसतंय की प्रत्येक व्यक्ती जो स्मिता हॉलिडेज बरोबर गेलेला आहे टूरला, कस्टमाइज टूर त्याने अरेंज केलेली, ही इज सो हॅपी. आणि त्याची प्रत्येक स्वप्नपूर्ती आम्ही या कस्टमाइज टूरमधून, सेलिब्रिटी असो, अधिकारी वर्ग असो, अनेक प्रकारचे ब्युरोक्रॅट्स असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील, सर्व क्षेत्रात या लोकांची पहिली पसंती आज मी खात्रीने सांगू शकतो की स्मिता हॉलिडेज कस्टमाइज टूरविषयी आहे. आणखी एक गोष्ट तुम्ही त्याच्यात विचारली की ब्रँड अँबॅसेडरच्या रूपाने आम्ही सर्व घरोघरात पोहोचलो. अनेक वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आम्ही करत असतो. 365 डेज ॲक्टिव्हिटी, ज्याला कानमंत्र म्हणून, अशा प्रकारचा तो होऊ शकतो. यामध्ये त्याला जोडून आम्ही जी बांधिलकी बांधली की नुसतंच मार्केटिंग एक ट्रॅडिशनल वे न घेता एक व्यवस्थित, एक इनोव्हेटिव्ह वे आम्ही निवडलेला आहे. आम्ही घरोघरी पोहोचतो सोसायटी कॅम्पसमधून, आम्ही घरोघरी पोहोचतो कंपन्यांद्वारे, कंपनीच्या कॅम्पसमध्ये ॲक्टिव्हिटी करून. आम्ही अनेक लोकांची जी आवडतं जे क्षेत्र आहे ते म्युझिक आहे, ते डायरेक्ट हार्ट दिल से असतं. आणि मला असं वाटतं टुरिझम आणि दिल से या गोष्टी कुठेतरी जवळच्या आहेत. म्हणून आमचं दिल दोस्ती आणि स्मिता हॉलिडेज हे कॅप्शन खूप सोशल मीडियावर आजकाल ट्रेंडिंग आहे. आणि यामध्ये दिल दोस्ती स्मिता हॉलिडेज याचा अर्थ की तुम्ही डायरेक्ट दिल से सांगता, डायरेक्ट दिल से त्यांना त्यांचा अनुभव पूर्तीसाठी मदत करता. आणि ह्या ठिकाणी ह्या गोष्टी पुढे आम्ही त्यांना वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीद्वारे लोकांच्या घरोघरी पोहोचतो. त्याच्यामध्ये जे मी ब्लेंड म्हणतो जो इव्हेंट्सचा, तो ट्रॅडिशनल वेनं न करता सोसायटी कॅम्पस असेल, कॉर्पोरेट कॅम्पस असेल,
वेगवेगळ्या प्रकारचे जिल्हा स्तरावरचे छोटे खाणी फेस्टिवल्स असो, यामध्ये आम्ही स्थानिक कलावंतांना बरोबर घेतो. यामधलं एक अभिमानानं अजून एक चांगलं सांगावं, शेअरिंग करावं वाटतं की नुकतंच संभाजीनगरला ॲडव्हेंचर स्पोर्ट्स फेस्टिवल झालं. ते एक आमची एक खासियत आहे की अनेक लोकांनी संभाजीनगर शहरांमधल्या किंवा आसपासच्या मराठवाड्यातल्या लोकांनी हॉट बलून असेल किंवा पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग सारख्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या आणि एन्जॉय केलं आणि ते फेस्टिवल खूप पॉप्युलर झालेलं आहे. तर दरवर्षी ते ट्रेंडिंग होत आहे. हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स फेस्टिवल शिवाय पुढचं मी जर सांगू की मराठीचं लग्न सोहळा पहिल्या प्रथम स्मिता हॉलिडेला मान जो मिळाला, मला असं वाटतं जयंत गोरे त्याविषयी जास्त चांगलं सांगतील. पण ॲडव्हेंचर स्पोर्ट्स फेस्टिवलपेक्षा जिल्हा स्तरावरचे म्युझिक फेस्टिवल अपकमिंग टॅलेंटचा एक प्लॅटफॉर्म म्हणून आज स्मिता हॉलिडे प्रसिद्ध झालेला आहे. अनेक लोकांची पहिली पसंती आहे की आम्हाला स्मिता हॉलिडेच्या बरोबर सर काहीतरी परफॉर्मन्स करायचा आहे. आणि नॅचरली लोकांपर्यंत वेगवेगळे जॉनर्स, महाराष्ट्राची लोककला असेल, महाराष्ट्राची लोकपरंपरा असेल, अनेक प्रकारचं ट्रेंडिंग आजचंच म्युझिक असेल किंवा क्लासिकल म्युझिक असेल किंवा लाईट म्युझिक असेल, सगळे जॉनर आम्ही कुठेतरी स्मिता हॉलिडेच्या प्लॅटफॉर्मवर आणतो आणि दरवर्षी हे फेस्टिवल दिमाखात साजरे करतो. 11 वर्ष तर पूर्ण केलेली आहेत, पण नुसतीच 11 वर्ष पूर्ण न करता इथून पुढची आमची खरी जर्नी सुरू झालेली आहे, ज्याच्यासाठी आम्ही आजचा आपला दिवस निवडलेला आहे की ज्याला राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणतो. की अजून 11 ब्रांचेस, 11 वर्षपूर्तीनिमित्त 11 ब्रांचेस ऑलरेडी अचिव्ड आहेत, पण अजून 11 ब्रांचेस म्हणजे 22 ब्रांचेसपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्मिता हॉलिडे नक्की यावर्षी पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त आम्ही पर्यटकांना हा आमचा अनुभव देण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये नुसतंच बिझनेसचा टॉक केल्यासारखं होईल, पण या ठिकाणी आमची सामाजिक कार्याची जी बांधिलकी आहे ती पण थोडक्यात सांगायला हवं. मला असं वाटतं सामाजिक कार्याविषयी जयंत गौरेला विचारायला जास्त चांगलं. निश्चितच सर, आपले विविध सामाजिक खरं तर कार्य आहे, नक्कीच ते उल्लेखनीय देखील आहे, आपण बघतच आहोत. त्याबद्दल काय सांगाल नेमका? बऱ्याच वेळा सामाजिक कार्यामध्ये बऱ्याच वेळा असं असतं की आपण सामाजिक कार्य काय केलंय, परंतु एक टुरिझम क्षेत्रामध्येच नाही तर स्मिता ग्रुप ऑफ कंपनी ज्या क्षेत्रामध्ये 4 कंपन्यांमध्ये काम करते, स्मिता इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, स्मिता हॉलिडेज, त्याचबरोबर न्यू वेज ही आमची मुंबईमध्ये एक टेकओव्हर केलेली कंपनी आहे, त्याचबरोबर मराठवाडा टुरिझम डेव्हलपमेंट चेंबर्स, हे सोशल अँगलनी आम्ही त्याला NGO म्हणून त्या पद्धतीने त्याचं वर्क करतो. हे करत असताना आम्हाला जाणवलं की हे करण्याची सुरुवात मेन सन्माननीय पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि सौ मंदाकिनी आमटे यांनी आम्हाला पर्यटनाची एक सुरुवात करण्यासाठी एक प्रेरित केलं म्हणायला काही हरकत नाही, किंवा त्या ठिकाणी त्यांचे सोशल टूर्स कसे करावेत यासाठी त्यांनी प्रेरित केलं आणि आज 11 वर्ष ती परंपरा आम्ही चालवतो आहे. त्यांनी सुरुवात होऊन आज 11,000 पर्यटकांपर्यंत आम्ही पोहोचलो. त्याचबरोबर आमचा सोशल अँगलनी जर विचार केला तर दिव्यांग मुलांसाठी मोफत प्रवास, त्याचबरोबर वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना विमान प्रवासाचं एक स्वप्न कुठेतरी राहिलं असतं, अशा 72 लोकांना विमान प्रवास घडवणे, हा एक स्मिता हॉलिडेचा खूप मोठा प्रकल्प आम्ही राबवला. त्यासाठी सहकार्य आम्हाला बऱ्याच कंपन्यांकडनं मिळालं, एअरपोर्ट अथॉरिटीकडे मिळालं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नेचर हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यामुळे स्मिता हॉलिडेजनी 3000 झाडं लावण्याचा प्रकल्प सक्सेसफुल केला. त्याचबरोबर इतर गोष्टींमध्ये बऱ्यापैकी सगळ्यात मेन असतो की रोजगार. तर स्मिता हॉलिडेजने आतापर्यंत 100 लोकांना रोजगार दिला आणि 500 लोकांच्या पूर्तीकडे आज वाटचाल करत आहे. त्याचबरोबर इतर गोष्टींमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आम्ही सोशल अँगलनी बराच विचार करतो. त्याचबरोबर स्मिता हॉलिडेजचे जर ऑफिसेस बघितले आपण तर त्या ऑफिसेसमध्ये तिरुपती बालाजीची मूर्ती आहे असं आपण अर्थातच आपण ते पुढे जाणून घेणारच आहोत. सर, आपण जर बघायला गेलं तर जर बघितलं तर पर्यटन असेल, पर्यटनासोबतच तुम्ही सामाजिक क्षेत्र असेल, रोजगार निर्मिती असेल, पर्यावरण असेल, अर्थातच चौकस विचार करून तुम्ही हे सगळं काम करत असल्याचं एकूणच पाहायला मिळतंय. मात्र आपण जर बघितलं तर पर्यटकांमध्ये सगळ्याच पॅरामीटरवर तुम्ही कार्य करताय, हे नेमकं कसं आणि कसं नियोजन केलं जातं? त्याविषयी मी तुम्हाला डेफिनेटली सांगेल की आता जयंतच्या बोलण्यातून त्यांनी सामाजिक जो अँगल आहे तो दिलेला आहे. कारण आणि तो असा आम्ही घेतलेला आहे की नुसतंच निखळ व्यावसायिक न राहता आपली कुठेतरी सामाजिक क्षेत्राची किंवा सर्व समाजातल्या घटकांशी बांधिलकी आहे आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी सर्व लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल हा मागचा उद्देश आहे, तो आम्ही आमचा कंटिन्यू करतो आहोत. आता तुमचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये की विविध प्रकारच्या सर्व पॅरामीटरमध्ये कसं घडतं, तसं म्हटलं तर साधारण टुरिझमचे खूप सारे सेक्टर्स आहेत वेगवेगळे, ज्याला म्हणतो आपण एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स फेस्टिवल ज्याच्याला म्हटलो की ॲडव्हेंचर टुरिझम झालं, रिलिजियस टुरिझम झालं की अनेक देवस्थानाला आपण भेट देतो, लोकांना आवडतं ते. हिस्टॉरिकल ज्याला टुरिझम म्हणतो, या ठिकाणी अनेक प्रकारच्या गडकिल्ल्यांना आपल्याला भेट असते किंवा आपण आवर्जून बघतो की जुन्या आपल्या मागोवा घ्यायचा ज्याला म्हणतो आपण इतिहासाचा, तेव्हा आपण अनेक प्रकारचं ते टुरिझम बघतो.
हनीमूनसाठी स्पेशल टूर्स आहेत, कॉर्पोरेट टूर्स आहेत, त्याच्यानंतर साधारण तुम्ही आजकाल जो ट्रेंड आहे की हिली एरियामध्ये जायचं असतं लोकांना ट्रेकिंग करायचं असतं. यंगस्टरमध्ये खूप सारे लोकांचं ते पॉप्युलर आहे. काही लोकांना फक्त बीचेस आवडतात, काही लोकांना डेन्स फॉरेस्टमध्ये फिरायला आवडतं. आणि फॉर्च्युनेटली स्मिता हॉलिडेने हा सर्व अभ्यास करून सगळे प्रोडक्ट्स तसेच केलेले आहेत. आज जर तुम्ही कुठल्याही प्रकारची आजची जर जाहिरात बघाल किंवा कुठल्या तरी एका सोशल मीडियाचं स्मिता हॉलिडेवर जरी व्हिजिट कराल तुम्ही वेबसाईटला, मला असं वाटतं या ठिकाणी आपण त्याची वेबसाईट दिलेलीच आहे, नंबर्स पण दिलेले आहेत. मी अपील करेल की या सर्व वेगळ्या जे तुम्ही जेवढे ॲडव्हेंचर फेस्टिवलपासून किंवा पर्यटनाचे वेगळे सेक्टर्स आहेत याला सर्व टच करून आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट्स दिलेली आहेत आणि यामध्ये लोकांचं समाधान झालेलं आहे. निश्चितच सर, तुम्ही सुरुवातीला सांगितलं तुम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह करत असता. अर्थातच आपल्या ब्रँड अँबॅसेडर आणि मराठी हिंदी सॉन्ग बद्दल देखील आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकवणारच आहोत. त्यानंतर तुमच्याकडून माहिती आपण जाणून घेऊयात. सुरुवातीला आपण ते गाणं ऐकूया. खूप आवडेल मला. आजचं ट्रेंडिंग सॉन्ग आहे, सगळ्यांनी नीट पहा. नीले आसमां के तले सैर दुनिया की कर ले, आजा चल चले झूमे हम दुनिया के सबसे हसीन नजारों में, देखे हम जितने भी सदियों पुराने अजूबे हैं, घड़ी के कांटे को कुछ दिन भुला देंगे, अपनों में बांटे खुशियाँ, रिफ्रेश हो जाए मिल जाए खुद से ही, लिखे सुनहरी यादों का सफरनामा, चल चले नीले आसमां के तले सैर दुनिया की कर ले, आजा चल चले. स्मिता हॉलिडेज, सुनहरी यादों का सफरनामा. स्मिता हॉलिडेज, ड्रीम इट, फील इट. चल चले. खूप सुंदर असं हे गाणं आहे सर. आता तुम्ही सांगाल या गाण्याबद्दलची सगळी माहिती. हे गाणं सगळं सांगतं की खऱ्या अर्थानं खरंच आपल्याकडे याला आम्ही अभिमानाने सांगतो की एक ट्रॅव्हल कंपनीने स्वतः एक ट्रॅव्हल सॉन्ग कॅटेगरीमध्ये एक पहिलं गाणं तयार केलेलं आहे. आणि अविनाश विश्वजित आज सगळ्या लोकांपर्यंत नाव पोहोचलेलं आहे. फुलवंती असेल की पुणे मुंबई असेल किंवा रोहित सरकारचा ट्रेंडिंग गायक आहे. सो अविनाश विश्वजित यांनी तयार केलेलं गाणं आहे, विश्वजितनी लिहिलेलं आहे आणि रोहित रावनी गायलेलं आहे. यंगस्टर पासून सिनियर सिटीजन्स परत हे गाणं ट्रेंडिंग आहे. ते डेफिनेटली त्यांचे टूर सगळे या गाण्यांबरोबर आपले शेअर करतात. कारण ते शब्दच बघा, चल चले नीले आसमां के तले सैर दुनिया के करले, यामध्ये सगळं आलं. आणि या गाण्याबरोबर जगाची सफर तुम्ही जर केली तर मला असं वाटतं तो खूप छान आहे. हे ट्रेंडिंग सॉन्ग आहे आणि ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी, ब्रँड अँबॅसेडर असो की ट्रॅव्हल सॉन्ग असो, या दोन्ही गोष्टी कुठेतरी काळाच्या पुढे आहेत. आणि हे स्मिता हॉलिडेने करायचा पहिल्यांदा मान पटकावला, याच्याबद्दल मला अभिमान आहे. निश्चितच. यानंतरचा प्रश्न जयंत सर तुमच्यासाठी असेल. कंपनीची सुरुवात नेमकी कशी झाली आणि स्मिता हॉलिडेज आणि स्मिता ग्रुप बद्दल नेमकी माहिती द्याल. स्मिता ग्रुप बरोबर काम ज्यावेळेस स्टार्ट झालं त्यावेळेस एक रोजगार द्यायचा आपल्याला, आणि रोजगारासाठी आपण एक 4 डायरेक्टर जे आहेत त्या महिला आहेत, स्मिता गोरे, स्वाती जोशी, योगेश्वरी रामदासी आणि प्रज्ञा गोरे. यांना बरोबर घेऊन काम करत असताना हे जाणवलं की ग्रुपमध्ये आर्थिक गुंतवणूक जसा एक ट्रस्ट लेवलचा प्रॉडक्ट असतो, तसाच पर्यटन हे खूप स्वच्छ आणि निखळ यांनी करता आलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आम्ही पर्यटनाकडे वळलो आणि आज आम्हाला आमच्या ग्रुपला इंटरनॅशनल 22 अवॉर्ड मिळाले आणि त्याबरोबर राष्ट्रीय अवॉर्ड्स आम्हाला जवळपास 44 मिळाले. हे करत असताना आम्हाला हे जाणवलं की जी गरज आहे ती आपण देणं गरजेचं आहे. तो पर्यटक असेल किंवा गुंतवणूकदार असेल किंवा कुठल्याही व्यवसायाला असणारा विश्वास जो लागतो तो देणं जास्त गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने स्मिता हॉलिडेची सुरुवात झाली. जी छोटी म्हणता येईल, परंतु आज ज्या ऑर्गनायझेशनमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत. आमच्या संस्था आज मागच्या 11 वर्षापासून ज्या पद्धतीने काम करतात आहे, त्याला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे की ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांबरोबर जवळपास 40 कंपन्यांबरोबर आमचं टायअप आहे. त्याचबरोबर आम्ही 18 निमशासकीय, 10 शासकीय नोंदणीकृत ह्या ठिकाणी आम्ही आहेत. आणि हे सगळं करत असताना एक ट्रस्टेड ब्रँड म्हणून आम्हाला आज ओळखलं जातं. त्यामुळे नक्कीच आम्ही पर्यटकांचे आणि आमचे जे काही आमच्याकडे गुंतवणूकदार आहेत त्यांचे सर्वांचे आभारही व्यक्त करतो. आणि त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल त्यांच्या पर्यटनाच्या इच्छा आम्ही पूर्ण करू शकलो.
स्मिता हॉलिडेच्या माध्यमातून, तर नक्कीच आम्हाला त्याबद्दल आनंद आहे. निश्चितच सर, आपलं ऑर्गनायझेशन खरं तर नोंदणीकृत आहे, सगळे व्यवहार हे पारदर्शी असतात, त्यामुळेच एक विश्वासू ऑर्गनायझेशन म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. यामध्ये कार्यरत असलेले संचालक, पार्टनर आणि कर्मचारी यांच्याबद्दल देखील तुम्ही थोडक्यात माहिती द्याल. स्मिता कर्मचारी म्हणायला म्हणजे संचालक आणि पार्टनर जे आहेत, तर कुठलंही ऑर्गनायझेशन करत असताना ते एक्सपर्ट असणं जास्त महत्त्वाचं आहे. तर आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे एक्सपर्ट टीम आहे त्यामध्ये संचालक म्हणून जे काम पाहतात कार्यरत आहेत, मी आत्ताच आपल्याला सांगितलं की 4 महिला संचालक आहेत आणि 4 पार्टनर आमचे जे आहेत त्यामध्ये मिस्टर मोरीर देशपांडे आणि किरण देशपांडे. तर यांनी ह्या ऑर्गनायझेशनला उभं करण्यामध्ये ज्या पद्धतीचं काम केलं आणि त्याचबरोबर आमच्याकडे आता जे एम्प्लॉईज आहेत किंवा जे पर्सन्स आहेत, प्रत्येकाला जवळपास 5-5, 6-6 वर्ष झालेत की ते आमच्याकडे वर्क करतात आहेत. त्यामध्ये सागर पाटील असेल, गणेश पाटील असेल, त्याचबरोबर इतर आमचे सगळे हे असेल. तर यांनी सगळ्यांनी एम्प्लॉईजनी आणि आमच्या पार्टनर्सनी आणि संचालकांनी ज्या पद्धतीने ह्या ऑर्गनायझेशनला एक चांगला 11 वर्षाचा प्लॅटफॉर्म उभा करून दिला आणि 1 लक्ष पूर्ती सोहळा आम्ही आज साजरा करतोय, हे आमच्यासाठी सगळ्यात मोठं आहे. निश्चितच सर, आपल्या प्रत्येक ऑफिसमध्ये भगवान बालाजींची 6 फूट उंचीच्या भव्य मूर्त्या आहेत. यासोबतच आपल्या सगळ्या ऑफिसचं उद्घाटन हे सन्माननीय पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि सौ मंदाताई आमटे यांच्या हस्ते झालंय. याबद्दल काय सांगाल? नक्कीच सांगायला आवडेल की बालाजीची मूर्ती असण्यामागचं एक हे आहे की ऑफिस हे आमचे सुसज्ज ऑफिसेस आहेत. त्यामध्ये एक पर्यटन स्थळाचं ज्यावेळेस आपण रिलिजियस म्हणून आपण ज्यावेळेस एक पर्यटनामधला भाग असतो की रिलिजियस हे एक सगळ्यात भारतीय, आता आपण कुंभमेळा पाहतोय की कुंभमेळा म्हणजे भारताची संस्कृती आणि भारतामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आपण त्या पद्धतीने आपल्या ऑफिसमध्ये पण एक पर्यटन स्थळ म्हणून त्यासारखं असायला पाहिजे. प्रत्येक ऑफिसमध्ये 6 फूट बालाजीच्या मूर्ती ह्या तिरुपती देवस्थानकडनंच आम्ही घेतला आहे. ऑफिस करण्याचा हे आहे की आमच्या ओन प्रॉपर्टीज किंवा ओन आमचे ऑफिसेस आहेत आणि त्या ठिकाणी ऑफिस असल्यानंतर एक विश्वास जो लागतो आणि त्याचबरोबर काम करण्याची जी पद्धत लागते, तर त्या ठिकाणी एक ऑफिसमध्ये आपण ज्या पद्धतीने एक देवाचा फोटो असतो किंवा आपण कुठली सुरुवात करताना काही पॉझिटिव्ह गोष्टींनी करतो, तर त्यासाठी आमच्या प्रत्येक ऑफिसमध्ये 6-6.5 फूट उंचीच्या मूर्ती आहेत. आणि नक्कीच आमच्या ऑफिसमध्ये ज्यांनी व्हिजिट दिलेली आहे त्यांना असं वाटतं की पर्यटन स्थळासारखंच एक ऑफिस आहे. सर, कोणकोणते देश आपण यामध्ये कव्हर करत असता आणि साधारण किती दिवसांची टूर तुम्ही ऑर्गनाईज करत असता? हा मूळ व्यवसायाचा प्रश्न आहे. त्यामध्ये मला असं वाटतं की आपल्याला बोलायला खूप वेळ लागू शकतो, पण जो ट्रेंड आहे आजकाल तर तुम्ही बघाल तर पोस्ट कोविड नंतर हा ट्रेंड खूप बदलला. प्रत्येक माणसाला, प्रत्येकाला आपल्या आयुष्याचं महत्त्व कळालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या पर्यटन क्षेत्राला उभारी मिळाली. आणखी 2 गोष्टी तुमच्यासाठी मी डेफिनेटली या ठिकाणी शेअर करेल की माय टूर माय चॉईस या कन्सेप्टमध्ये सगळं आलेलं आहे. आमच्याकडचा आलेला व्यक्ती हा माय टूर माय चॉईसमध्येच बोट ठेवतो की मला या ठिकाणी या डेस्टिनेशनला जायचं आणि मला अशा प्रकारचं डेव्हलपमेंट म्हणून जा. आणि म्हणून कस्टमाइजमध्ये 90% 80% आमची जी मेजर लोकांचा फुटफॉल आहे आणि आमचा रिस्पॉन्स आहे आणि आम्ही वी आर स्पेशलाइज फॉर दॅट. कस्टमाइज टूरमध्ये आमचं खूप चांगला त्याच्यामध्ये कमांड आलेली आहे. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे चॉईस आहे, 5 स्टार आहे, 4 स्टार आहे, 7 स्टार आहे की ह्याच हॉटेलमध्ये आम्हाला द्यायचं आहे, ह्याच प्रकारच्या आम्हाला गाड्या हव्यात. तर या सगळ्या गोष्टी आम्ही डेफिनेटली याची काळजी घेतो आणि या आमचे हॅपी कस्टमर आम्हाला वारंवार त्याचा फायदा देतात. माय टूर माय चॉईसचा डेफिनेटली आपण आनंद घ्या. मग 24 तास तुम्हाला त्या प्रकारचे सर्व्हिस आमच्याकडून पण मिळते. एक एक्सपर्ट आमचा जो स्टाफ आहे तो तुम्हाला सपोर्ट करतो. यामध्ये मायसी टूरसाठी अनेक कंपन्यांच्यासाठी प्रेफरन्स स्मिता हॉलिडे आहे, अनेक कंपन्यांनी आम्हाला निवडलेलं आहे. मग त्यांचे डेस्टिनेशन विकेंडचे असतील, कंपन्यांच्यासाठी इन्सेंटिव्ह टूर असतील किंवा इंटरनॅशनल टूर असतील किंवा डोमेस्टिक टूर असतील, यामध्ये आवर्जून आम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो. आणि या ठिकाणी हा प्रतिसाद मिळाल्यामुळे या फ्रँचायझी आणि आमच्या शाखा जास्तीत जास्त प्रमाणात महाराष्ट्राच्या अक्रॉस द महाराष्ट्र आम्ही पोहोचतो आहोत. यामध्ये ह्या 2 गोष्टी जर सांगितल्या तर प्रत्येक ठिकाणी टुरिझम डेला या गोष्टी सांगणे यासाठी गरजेचं आहे की आपण पर्यटनाला खूप आपलंसं केलेलं आहे. मी मुद्दाम विषय काढला की पोस्ट कोविड नंतर प्रत्येकाला व्हॅल्यू कळालेली आहे, अगदीच. पण ह्या प्रत्येकाने त्याचा फायदा घ्यावा. आणि सर्वसामान्य माणसाला एक अडचण नक्की येते, तुम्ही पण तुम्हाला ॲग्री कराल त्यासाठी, की टूर तर ठरवतो, बकेट लिस्ट पण करतो, पण जायचं कसं? मग पैशाचं पाठबळ बऱ्याच वेळा मिळत नाही. स्मिता हॉलिडेनं या टुरिझम डेच्या निमित्ताने आणखी एक पाऊल पुढचं घेतलेलं आहे की ते खूप लवकर पॉप्युलर होत आहे आणि ते मला असं वाटतं येणाऱ्या काळात हा डेफिनेटली एक मोठा एक चेंज असेल आणि मला वाटतं गेम चेंजर प्लॅन सुद्धा असू शकतो. दॅट इज नथिंग बट
SHP, त्याला सिस्टमॅटिक हॉलिडे प्लॅन असं म्हणतो. प्रत्येकाला SIP माहिती आहे की या प्रकारे आपण गुंतवणूक छान करू शकतो. पटतं पण आहे प्रत्येकाला, चांगला कॉर्पस जमा होतो आणि त्याचं ते बकेट लिस्ट पूर्ण करतो. हीच त्याची पर्यटनाची बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी आहे स्मिता हॉलिडे प्रेझेंट्स म्हणजे SHP किंवा स्मिता हॉलिडे प्लॅन अगेन SHP. तर स्मिता हॉलिडे प्रेझेंट्स काय आहे तर सिस्टमॅटिक हॉलिडे प्लॅन. याद्वारे काय होऊ शकतं की तुम्ही तुमची डेस्टिनेशन ज्या तुमच्या टूर्स आहेत आवडत्या की 2दा डोमेस्टिकला जायचंय किंवा एकदा इंटरनॅशनलला जायचंय रे, पैसे कुठून लोन बिन न काढता पुढच्या वर्षीची टूर तुम्ही या SHP द्वारे आमच्या स्मिता हॉलिडेच्या कुठल्याही शाखेमध्ये आपलं रजिस्ट्रेशन करू शकता आणि दर महिन्याला सुटेबल साधारण 2-2.5 हजारापासून सुद्धा डोमेस्टिक टूर सुरू होते. 4-4.5 हजारापासून सुद्धा एक इंटरनॅशनल टूर तुमची सुरू होऊ शकते. आणि तो विश्वास सर्वसामान्य पर्यटकाला आज मी देऊ इच्छितोय की या तुम्ही SHPचा फायदा घ्या आणि आपले बकेट लिस्ट पूर्ण करा. यामध्ये 10 ते 12 इंटरनॅशनल डेस्टिनेशन्स आहेत, 20 ते 25 डोमेस्टिक डेस्टिनेशन्स आहेत. भले केरळ असेल, राजस्थान असेल, आवडतंय सगळ्यांना. फक्त बजेट अलाव नाही करत म्हणून पोस्टपोन करतो, तर पोस्टपोन नका करता SHPचा फायदा घ्या. स्मिता हॉलिडेचा प्लॅन, सिस्टमॅटिक हॉलिडे प्लॅन डेफिनेटली तुमच्या या टूर पूर्ण करण्यासाठी मदत करेल. निश्चितच सर. नक्कीच मला वाटतं किरणजींनी जवळपास सगळंच कव्हर केलेलं आहे आणि सांगितलेलं पण आहे. याचबरोबर सांगायला आवडेल की स्मिता हॉलिडेजने ग्रुप टूर जे सक्सेसफुल केलेले आहेत, असे बरेच ग्रुप टूर्स की काय सिनियर सिटीजन्स असतात किंवा बरेच जणांचं असतं की मला ग्रुप टूरमध्ये जरा सेफ्टी वाटतं किंवा छान वाटतं, तर त्या ठिकाणी बरेच जण ग्रुप टूरला प्रिफरन्स देतात. स्मिता हॉलिडेज आतापर्यंत खूप वेळा म्हणजे असंख्य लोकांना आतापर्यंत ग्रुप टूर्स मध्ये घेऊन गेलं. म्हणजे 83 वर्षांच्या आजीबाईंना आम्ही 4 धाम यात्रा करवली. त्याचबरोबर असे कितीतरी आमच्याकडे उदाहरणं आहेत की जे सिनियर सिटीजनचं कुठेतरी स्वप्न राहिलेलं असतं आणि ते कम्प्लीट करण्यासाठी स्मिता हॉलिडे काम करते. त्याचबरोबर युरोपसाठी आम्ही स्पेशलायझेशन आमच्याकडे टीम आहे, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडसाठी स्पेशलायझेशन टीम आहे आणि त्याचबरोबर आमच्याकडे क्रूजसाठी सुद्धा स्पेशल्स आहे. त्यामुळे आम्ही क्रूजवर पण स्पेशल आम्ही आमचं वर्क करतो. म्हणजे ऑल पॅरामीटर स्मिता हॉलिडे सगळ्या ठिकाणी वर्किंग करतं आणि त्याबरोबर कम्प्लीट चांगलं टुरिझम देणं किंवा चांगलं पर्यटन देणं हे स्मिता हॉलिडेची प्रायोरिटी आणि सगळ्यात मेन महत्वाचं की सगळ्यांना सुरक्षित टुरिझम देणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि ते स्मिता हॉलिडेज करतं. निश्चितच सर, पर्यटनासोबतच तुम्ही सामाजिक बांधिलकी असेल किंवा पर्यावरणाचा देखील विचार करून सगळं करत आहात. खूप खूप छान अशी तुम्ही माहिती दिली आहे आणि सध्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती देखील पोहोचलीच असेल. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही NDTV मराठी सोबत बातचीत केली त्यासाठी. आणि या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.